नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांना छप्पर फाड लॉटरी, पगाराच्या आकड्यात घसघशीत वाढ, तिप्पट वेतनासाठी तयार रहा। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। महागाई आणि वाढता घर खर्च यांचा ताळमेळ बसवणे अवघड झालेले आहे। त्यातच केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंद वार्ता घेऊन धडकलेली आहे। 8व्या वेतन आयोगासाठी मोठी तयारी सुरू आहे। सध्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन 18,000 रुपये आहे, ते वाढून 69,000 रुपये करण्याचा प्रस्ताव आहे। म्हणजे एका झटक्यात 51,000 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। हा आकडा अविश्वसनीय वाटत असला तरी सरकारी कर्मचारी संघटना मात्र त्यांचे गणित मांडत आहेत। आता सरकारची मोहर यावर उमटली तर कर्मचारी मालामाल होतील। 18,000हून थेट 69,000 काय आहे ते गणित? वेतन वाढ ही पूर्णपणे फिटमेंट फॅक्टरवर आधारित आहे। त्यामुळे भविष्यात पगार आणि निवृत्ती वेतनाचा आलेख किती उंचावेल हे स्पष्ट होते। कर्मचाऱ्यांच्या हितासाठी नॅशनल काउन्सिलिंग जॉईंट कन्सल्टेटिव्ह मिशनरीने सरकार दरबारी एक जबरदस्त प्रस्ताव ठेवलेला आहे। त्यानुसार मूळ वेतन 18,000 रुपयाहून थेट 69,000 रुपये करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। म्हणजे जवळपास 3.83 पट ही वाढ होते। अनेक कर्मचारी संघटनांनी 3.83 या नवीन फिटमेंट फॅक्टरची सूचना दिलेली आहे। पगार आणि नवीन डाएट, अचानक इतक्या पगारवाढीची मागणी ही काही एकाएक करण्यात आलेली नाही, पण त्यामागे बदललेली जीवनशैली आणि वैज्ञानिक आधार आहे। सर्वात मोठा बदल हा उष्मांका आधारे करण्यात आलेला आहे। इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च च्या निश्चित 3,490 कॅलरीच्या नवीन डाएट प्लॅनचा आधार घेण्यात आलेला आहे। दुसरा सर्वात महत्त्वाचा बदल हा कुटुंबातील आकाराचा आहे। पहिल्या वेतन आयोगात एका कुटुंबात 3 सदस्य गृहीत धरण्यात आले होते, पण आता ही सदस्य संख्या वाढवून 5 करण्यात आलेली आहे। कुटुंबाची संख्या वाढल्यानंतर डाएट मानकही बदलेल। रेशन आलं, दूध, भाजीपाला, फळं आणि दैनंदिन गरजांचा खर्चातही वाढ झालेली आहे। खर्चाचे गणित मांडण्यासाठी दिल्ली, मुंबई, बँगलोर, पुणे आणि हैदराबाद सारख्या मुंबई मुख्य शहरातील स्टोअर्सचा आधार घेऊन त्यांचा डेटा आधारे मूळ वेतनात वाढीची मागणी करण्यात आलेली आहे। अर्थात सरकारने ही वाढ मान्य करणे आवश्यक आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।